परभणी शहरातील जिंतूर रोडवरील 20वा फाटा इथून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्यामुळे परभणी शहरात तणाव निर्माण झाला असून आज परभणी पूर्णपणे बंद आहे। बाजारपेठ बंद करण्यात आली। घडलेल्या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले आहेत। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात जमावात प्रचंड घोषणाबाजी झाली। उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली। संतप्त जमावाकडून परभणी रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम सुद्धा रोखण्यात आली होती। संतप्त झालेल्या आंबेडकरी तरुणांनी गाड्यावर दगडफेक केली, रास्ता रोको केले। शांततेत ठिकठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घोषणाही देण्यात आल्या। भारतीय संविधानात टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो। जय भीम। परभणीमध्ये आज बंद ठेवण्यात आलेली आहे परभणी आणि संपूर्ण जिल्हा हा संविधानाचा अपमान झाल्यामुळे या ठिकाणी बंद ठेवण्यात आला आहे। आरोपीला अटक करण्यात आली। आपल्यासोबत परभणी शहरातील पाथरी रोडवर आज या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वतीने जमाव करून बंद शांततेत करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत नेते आहेत, काय सांगतात आपण बघूया। प्रकार घडलेला आहे तो काय जाणून बुजून केलेला नाही, तो प्लॅनिंगचा हिस्सा आहे। हे मनोवाद्याला आमचं संविधान, आमचं म्हणण्यापेक्षा सर्व भारतीयांचं संविधान या ठिकाणी संपवण्याचा कुटील डाव आहे आणि ते संविधान कधीही संपणार नाही। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी जे जे संविधानावर प्रेम करणारे लोक आहेत ते सर्व लोक आज रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करत आहेत। मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो तरुणांना की अतिशय शांततेनं आपण या ठिकाणी हे आंदोलन करावं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी। बाबासाहेब आणि बाबासाहेबाच्या संविधानाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी। जय भीम। घटना घटी है, इस घटना का हम खुलकर निषेध करते हैं और हम इस दुख की घड़ी में हम सब साथ हैं और हम ये चाहते हैं कि संविधान की ही किताब क्यों तोड़ी गई, इसको सोचने की ज़रूरत है। इसकी इंक्वायरी होनी चाहिए और इसके ऊपर कार्रवाई ताबड़तोब होनी चाहिए और इसके पीछे क्या षड्यंत्र है इसका पता लगना चाहिए। और जो हालात हैं ये पूरे संविधान के दायरे में रह के ही जो है ये लोग यहाँ एहतजाज कर रहे हैं। मैं इनको जो है इस मामले पर हम इनके साथ हैं और हम ये चाहेंगे कि जो है इसकी जल्द से जल्द इंक्वायरी हो और जो मुजरिम है उसको सजा मिलनी चाहिए। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जो अपमान झालेला आहे तो फार विचित्र झालेला आहे आणि तो भरून काढण्यासाठी प्रत्येक पुतळ्याजवळ शासनाला एक कर्मचारी, 2 कर्मचारी देण्यात यावे व त्या आरोपीला, कदम या नावाच्या आरोपीला फाशीची अथवा आजन्म कारावास व्हावा अशी पॅंथर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आमची मागणी आहे। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची उद्देशिका ही तोडून टाकण्यात आली आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामागे हात कोणाचा आहे आणि डोकं कोणाचं आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगितलेलं आहे की या आरोपीची नार्को टेस्ट करा, याच्या पाठीमागे कोणत्या मनोवादी शक्ती आहेत, कोणी या माणसाला सांगितलेलं आहे याचा शोध घ्या आणि या घटनेचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। बाबा, परंतु प्रश्न असा येतो की पुतळ्याचा सुरक्षित की त्या प्रमाणात अशी असली पाहिजे तशी सुरक्षा नाही, अचानक कोणी येऊन जर असं होत असेल नाही, पुतळ्याची सुरक्षा ही प्रशासनाने केली पाहिजे। काल पोलिसांना आरोपी सापडला नसता तर फार अनर्थ झाला असता। काल भीमसैनिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे, म्हणजे आम्हीच पकडून पोलिसांना दिलेलं आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कर्मचारी ठेवावेत, CCTV चालू ठेवावं आणि पुतळ्याची सुरक्षा ही अत्यंत जबाबदारीने करावी
सुरक्षा भिंत आहे, अनेक पुतळे ज्यांना अजूनसुद्धा तशी सुरक्षा भिंत किंवा तुझं सुरक्षा कवच नाही बाबा त्या पद्धतीचं. नाही, हे सगळं आम्ही आज दुपारी कलेक्टरला निवेदन देताना आम्ही बोलणार. शहरामध्ये अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील एक संविधानिक पुस्तिका ठेवलेली असते. त्या पुस्तिकेचा इथल्या एका नराधामाने विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते संविधान उचलून रस्त्यावर फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आणि आमचे सर्व समाजाचे लोक असतील किंवा अनेक संघटना असतील, आम्ही आज रस्त्यावर उतरून त्या गोष्टीचा निषेध करत आहोत. मी इथल्या महाराष्ट्र शासनाला व इथल्या प्रशासनाला विनंती करतो त्याची मायक्रो टेस्ट करून योग्य ती कारवाई त्याच्यावर करावं, अन्यथा आम्ही परभणी शहरामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करू. देशद्रोही माणसाने ते संविधान फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे. हे एकट्याचं काम आहे की यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. कारण आजच एक हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला. भारतामध्ये जर असे मोर्चे निघत असतील तर जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम प्रशासन करत आहे. आणि जो कोणी देशद्रोही ज्याने संविधानाला हात लावण्याची ताकद केलेली आहे, फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे, अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला फाशीची शिक्षा देऊन भारताला दाखवून दिलं पाहिजे की संविधानाला हात लावणाऱ्या माणसाचं काय होतं. ही घटना घडली, खूप निंदनीय घटना आहे. आणि मी कार्यकर्त्याला पुढाऱ्याला सांगू इच्छितो की नुसता निषेधच करू नये आपण, आणि भाषणबाजी ते करणं बंद करा. कारण जे आंबेडकरांचे संविधान आहे, संविधानावर भारत चालतोय. संविधानाचं जर विटंबना होत असेल तर आपल्या घटना, आपले भाषणबाजी आणि हे करणं काही महत्त्वाचं नाही बरं का. निषेध वगैरे करण्यात काही महत्त्व नाही. जोपर्यंत शासनाला कळत नाही की घटनेची विटंबना झाल्यावर काय होतंय हे दाखवून द्यावं आंबेडकर चळवळीला, हीच माझी विनंती आहे. मागणी माझी एकच आहे की जे आरोपी आहे त्याच्या मागं मास्टर माइंड कोण आहे, कोणाचा हात आहे, 24 तासाच्या आत पोलीस प्रशासनानं त्याला माहिती काढून द्यावी, हीच आमची विनंती आहे. कल जो संविधान का जो बेहुरमती हुई है, भारत की शान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और संविधान पूरे 140 करोड़ का जो संविधान है, उस संविधान का जो अपमान हुआ, इसलिए वंचित बहुजन आघाड़ी इस सेने के अपमान के आज सेने के निषेध करता हूँ. जय हिंद, जय भीम. विधानसभेत हाती आलेल्या निकालात कुठेतरी तफावत झाल्याचं निदर्शनात आल्यानंतर महाविकास आघाडीसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचा पराभव झाला. यामध्ये आपापल्या मतदारसंघात मिळालेली मतांची आकडेवारी ही मिळती जुळती नसल्याने ईव्हीएम संदर्भात राज्यात ठिकठिकाणी उठाव करण्यात आला आहे. काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी या संदर्भात अखेर रायगडच्या माणगावमध्ये एकदिवसीय ईव्हीएम हटाव, लोकशाही वाचवा असा नारा देत प्रशासनाचे लक्ष केंद्रित केलं. ईव्हीएमचा महाघोटाळ्याने आज महाराष्ट्र हरलाय. मतदार राजा तू आज सावरा नाही तर उद्या गुलामीत हरवशील अशा आशयाचे मजकूर सुद्धा ठाकूर यांनी बॅनरवर छापून सर्वांचे लक्ष केंद्रित केलं होतं. यावेळी माणगावमधील या आंदोलनात मवियाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ईव्हीएम संदर्भातील मजकूर असलेले पोस्टर हातात पकडून या संदर्भाचा निषेध केलाय. हे जे आंदोलन आहे हे आता नुकत्याच झालेल्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे निकाल आले ते निकाल बघता आपण ह्याच्या आधी देखील ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जे ईव्हीएमद्वारे निकाल लावले गेले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लावले गेले. ज्या ज्या उमेदवारांना जे विजयी उमेदवार बरेचसे निवडून आलेले आहेत त्यांची मताची जर तुम्ही संख्या बघितली तर बऱ्याचशा लोकांची संख्या जी आहे ती इक्वल आहे. अनेक केंद्रांमध्ये एवढी तफावत आहे आणि संध्याकाळी 5:30च्या नंतर जो इलेक्शन कमिशननी आकडा सांगितला 11:30 वाजेपर्यंत इलेक्शन चालू होतं, मतदान चालू होतं आणि तिथे जवळजवळ 7-8% मतदान वाढलं. तर हे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम हटवण्यासाठी, त्याच्या जागी बॅलेट पेपर घेण्यासाठी. पण जर बाबा बॅलेट पेपर त्यांना घ्यायची, इलेक्शन कमिशनला घ्यायचे नसेल तर मग ईव्हीएमच्या नंतर पर्याय काय?
तर त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि त्याचा खरा डेमो दाखवणार होतो. परंतु पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, बघा मला माहिती नाही त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आणलं. जनतेची तर सर्वांची इच्छा होती का तो डेमो दाखवा. परंतु जरी डेमो दाखवला नाही तरी हा जो अर्ज निवडणूक आयोगाकडे, राष्ट्रपतींकडे आणि सरन्यायाधीशांकडे केलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की EVM जर तुम्हाला वापरायचीच असेल, बटन दाबल्यानंतर त्याच्या बाजूला VVPATच्या ऐवजी एक साधा प्रिंटर ठेवा ज्याच्यातून मी मतदार आहे, मी दिलेलं मत, माझ्या नावाची जी स्लिप आहे ती माझ्या हातात येईल आणि ती स्लिप मी जर समजा एखादं चिन्ह आहे आंबा, मी आंब्याला जर मत दिलं असेल तर त्याची चिन्हाची, त्या नावाची माझ्या इथे स्लिप येईल आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने जी जुनी जशी मतपेटी होती त्या मतपेटीमध्ये जाऊन मी ती स्लिप टाकेन आणि मतपेटी संध्याकाळी सील होईल. ती सील झाल्यानंतर जे हे मताचा टक्का इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वाढवला जातो, इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा जो सेंट्रल युनिट आहे त्याच्यामधनं जे रिझल्ट चुकीचे लावले जातात त्याच्यावरती म्हणजे 100% रोख लागेल आणि जी देशामध्ये मतचोरी करून सरकार बनतायत ही पूर्णपणे थांबतील. म्हणून हे आंदोलन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि हाच ह्याचा मूळ उद्दिष्ट आणि मूळ उद्देश आहे. त्यांनी रोख दिला, त्यांनी त्या नोटीसमध्ये म्हटले की हा जो तुम्ही डेमो इथे दाखवणार होतात, बघा प्रशासनाचं काम कसं आहे. मी 26 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली. पुन्हा मी त्यांना 4 तारखेला पत्र दिलं आणि 5 तारखेला प्रांताधिकारी माणगाव यांना अर्ज दिला. मी त्यांना सांगितलं मला प्रात्यक्षिक करण्यासाठी 30x30ची खोली द्या, मी त्याचं भाडं जे सरकारी भूभाडं होईल ते देण्यास तयार आहे. त्यांनी मला कोणतंही उत्तर दिलं नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडनं कोणतंही उत्तर आलं नाही. आणि आम्ही ह्या इथे आपल्या स्टेजच्या बाजूला एक पडदा करून एक रूम बनवलेली ज्याच्यामध्ये डेमो दाखवला जाणार होता. डेमो दुसरा तिसरा काहीच नव्हता. EVMच्या बाजूला जे VVPAT ठेवलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही आपण दिलेलं मत कुठे जातं, तर त्याच्याऐवजी एक साधा नॉर्मल प्रिंटर ज्याच्यावरती साध्या कागदाने प्रिंट येईल, कारण थर्मल पेपरमध्ये पण गडबड होते, प्रिंट येते नंतर जाते, मग ती साधी स्लिप येईल आणि ती स्लिप आम्ही मतपेटीमध्ये टाकू अशा पद्धतीचा तो डेमो होता. आणि हे साधं सोपं होतं. जर निवडणूक आयोग क्लिअर आहे, इतर सर्व एजन्सीज क्लिअर आहेत तर त्यांना हे करायला काही हरकत नाही. आणि हे जर केलं तर कोणाचं काय बिघडत नाही, त्याच्यात शासनाचे पैसे पण वाचणार आहेत, बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. आपण आज जो EVM मशीनचा जो आज जी बंदी घातली, बघा ना, लोकशाहीची पायमल्ली आपल्या देशामध्ये चालवलेली आहे आणि त्याला जर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन त्यांच्या जर दबावाखाली येत असतील तर ते कुठे योग्य आहे मला सांगा. आणि बघा माझ्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. या संविधानाच्या आधारावरती मी भारतीय स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून मला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांच्या माझ्या मागण्यांसाठी, जनतेच्या मागण्यासाठी मी रस्त्यावरती उतरलेलो आहे. आपण आज जो EVM मशीनचा डेमो दाखवणार होतात, मात्र हा डेमो दाखवता आला नाही. तर पुढची भूमिका आपली काय आहे? डेमो दाखवता आला नाही, मी घाबरत नाही, पण माझ्यामुळे इथे जे सर्वसामान्य नागरिक आलेले आहेत त्यांना कुठे त्रास होऊ नये. डेमो जरी दाखवला नसला तरी आम्ही ती प्रॅक्टिस केलेली आहे, रिहर्सल केलेली आहे. माझ्या घरी मी रिहर्सल केलेली आहे आणि ती रिहर्सल केलेली व्हिडिओ माझ्या इथे आहे. तुम्ही जर बघाल साधीनी सोपी ही जी एक सटीक प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाने मान्य केली. अहो जर तुमच्या मनामध्ये जर कुठली कर नाही तर डर कशाला, तुमच्या मनामध्ये जर कुठली चोरी नाही तर तुम्ही घाबरता कशाला. आणि जे कुठले पक्ष निवडून येतात, जे शासन करतायत, सरकार करतायत, अरे बाबांनो, जनता जर तुम्हाला निवडून देणार असेल आमचं त्याला कोणतंही दुमत नाही. पण तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे जनतेमध्ये राहून जनतेतून निवडून या, जनतेने तुम्हाला निवडून देऊ द्या. संवैधानिक पदावरती तुम्हाला जायचं आहे, संवैधानिक पद्धतीने जा. आमचा त्याला विरोध नाही. परंतु आमच्या म्हणणं एकच आहे, आता पंचायत समित्या येतील, ग्रामपंचायतींच्या निवडणुका येतील, जिल्हा परिषदांच्या निवडणुका येतील, नगरपालिका येतील, महानगरपालिका येतील, त्यामध्ये जी आम्ही पद्धत सांगितली, जी आम्ही पद्धत सुचवली, मी इतर सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यात आमचे काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी असतील, शरद पवार साहेब असतील, आमचे नाना पटोले असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, किंवा जे जसे आपले आता बच्चूभाऊ कडू असतील ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, आपले ठाकूर आहेत, हितेंद्र ठाकूर साहेब आहेत ते असतील, किंवा इतर सर्व प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांनी सर्वांनी ही पद्धत जी आहे हिची मागणी करून प्रिंटर म्हणजे EVM मशीनच्या नंतर प्रिंटरचीच मागणी करा. प्रिंटरमधून आलेली स्लिप मतदाराच्या हातात येऊ दे, त्यांनी स्वतःच्या हाताने ती स्लिप मतपेटीत टाकू दे आणि मतपेटीमध्ये पडलेल्या मतांची गणना झालीच पाहिजे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवा याबद्दलचे निवेदन कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी संपत खिलारी यांना देण्यात आले.
5 ऑगस्टला शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंच्यावर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत। तसेच हिंदू संत चिन्मय कृष्णदास प्रभू यांना बेकायदेशीर अटक करून त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले, हे त्वरित मागे घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे। आणि तिथली राजकीय अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तिथल्या प्राईम मिनिस्टर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत। खरं सांगायला गेलं तर बांगलादेशची निर्मिती हे 1971 साली जनरल भुट्टो हे त्या बांगलादेशी नागरिकांच्यावर अन्याय करत होते, म्हणून त्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी याच्यावरती त्यांचा अन्याय थांबवण्यासाठी स्वतःच्या आमच्या जवानांनी रक्त सांडून पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती केली। त्याच बांगलादेशमध्ये ज्यांनी निर्माण केलं, ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी आत्मीयता दाखवली, त्याच भारतीय हिंदूंच्यावरती जर अन्याय आणि अत्याचार होत असतील तर अशा वेळेला हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही। आणि म्हणून याद्वारे आम्ही सांगू इच्छितो पंतप्रधानांनासुद्धा आणि देशातल्या नागरिकांनासुद्धा, जर त्यांची आम्ही निर्मिती करू शकतो तर इतिहासावरून त्यांचं नाव पुसण्याची ताकदसुद्धा भारतीयांच्यामध्ये आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। परभणी शहरातील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून आदेश जारी करत परभणी शहर व जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध केला आहे, अशी माहिती आज बुधवार 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता परभणी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान पुस्तकाला काही प्रमाणात क्षती पोहोचवण्यात आली, त्याची विटंबना करण्यात आली। हा प्रकार निंदनीय आहे। मी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन सर्व समाज बांधवांचं त्या ठिकाणी त्यांना आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर संबंधित जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। आज मला सुमारे 10-15 निवेदनं वेगळ्या समाजाच्या माध्यमातून संघटनेमार्फत प्राप्त झाली। त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काय आरोपी आहे त्याला कडक शासन व्हावं आणि त्या आरोपी मागे जर कोणी मास्टर माइंड असेल त्याला देखील शोध घेऊन त्याच्यावर कडक शासन व्हावं। सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवावा आणि त्याला कठोर शासन व्हावं। त्याचबरोबर पुतळ्याला 24 तास संरक्षण द्यावं आणि त्या ठिकाणी काही परमनंट बॅरिकेटिंग वगैरे करण्याची देखील व्यवस्था करावी। अशा स्वरूपाच्या प्रमुख मागण्या मला आज सकाळपासून सुमारे 10-15 निवेदनामार्फत प्राप्त झालेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत। परभणी जिल्ह्यात आज काही ठिकाणी दगडफेक, काही ठिकाणी जाळपोळ आणि काही गाड्यांच्या काचा वगैरे फोडलेल्या आहेत। संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासन SRPF रस्त्यावरती आहे आणि आपण कलम 144 जुन्या ऍक्ट प्रमाणे आणि नवीन ऍक्ट प्रमाणे 163 कलम संचारबंदीचा लागू केलेला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलीस प्रशासन आम्ही त्यावरती लक्ष ठेवून आहोत। यासंबंधी IG आणि SPंना सांगितलं की मॅक्सिमम तुम्ही जे अवेलेबल आहे ते पाठवा। तो कॉल SP आणि IG घेत आहेत, परंतु 15 मिनिटांमध्ये 1-2 कंपन्या आपल्याकडे इमिजिएट दाखल होत आहे। अशा पद्धतीचा जमावाला नियंत्रण करण्यासाठी बळाचा अतिरिक्त वापर करणं शक्यतो प्रशासन टाळतं, कारण बळाचा जर अतिरिक्त वापर केला तर त्यातून अजून काही प्रश्न निर्माण होतात। तरी या अनुषंगाने पुन्हा अतिरिक्त कुमक आम्ही SRPFचा बंदोबस्त तात्काळ 15 मिनिटात या ठिकाणी पोहोचेल आणि या परिस्थितीवरती पूर्ण नियंत्रण आम्ही थोड्याच वेळात मिळवू। आता देखील परिस्थिती नियंत्रणात आहे, अतिरिक्त कुमक प्राप्त होत आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट,
ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्रात यांच्यामार्फत नोकरी भरती केली ती बेकायदेशीर असून त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले। इथे देशभरातून भाविक येतात, पण त्यांची देवस्थान व्यवस्थापनाने कोणतीच व्यवस्था केली नसल्याने ते उघडपणे नाराजी व्यक्त करतात। त्यामुळे कोल्हापूरची बदनामी होत असल्याचे पवार म्हणालेत। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार, हर्षल सुर्वे, विजय देवने, शशिकांत बिडकर, अवधूत साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते। 3.5 शक्तिपीठापैकी आपली आई अंबाबाई आणि अंबाबाईकडे येणारे पर्यटक किंवा त्यांचे भक्त, कोट्यावधी भक्त देशभरात नाही बाहेरच्या जगभरात येत असतात आणि अशा वेळी कुठल्याच सुविधा मिळत नाहीत आपल्या तिथं। अनेक वेळा लोक अक्षरशः हैराण होऊन जातात आणि टीका टिप्पणी करून कोल्हापूरची बदनामी करून जातात। आपल्याला शासनाने तिथं समिती नेमलेली आहे, त्या समितीचं काम पहिलं आई अंबाबाईची इथं सुधारणा करणे, आई अंबाबाई मंदिर भोवतीला असलेल्या लोकांना आपल्या सुविधा देणे, अनेक सुविधा द्यायला पाहिजे, ते देऊ शकलेले नाही आहेत आणि त्यामुळे सगळा गोंधळ आहे। त्याचबरोबर आई अंबाबाईच्या नावाखाली तिथं जी भरती झाली आहे किंवा त्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे, त्या भ्रष्टाचाराचे आम्ही तिथं चौकशी मागणी आज संबंधित जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यावर मागणी केलेली आहे। त्यांच्याच अधिकाऱ्यांनी पूर्वी एक अहवाल तयार करायला सांगितला होता, चौकशी समिती नेमली होती। सन्मान्य भगवान कांबळे साहेब उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी नोकर भरती आहे ती चुकीची भरती झालेली आहे आणि कोणताही ह्या समितीला अधिकार नाही आहे। त्याचबरोबर चव्हाण साहेब म्हणून शासनाचे न्यायविधीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा हा अहवालात असं केलेला आहे की ह्यांना कुठलाही अधिकार नोकर भरतीचा नाही आहे। पण नोकर भरती अधिकार नाही, मग त्यावेळी सचिव काय करत होते, त्यावेळी जे पदाधिकारी नेमले ते काय करत होते? जर चुकीचं झालं असेल, बेकायदेशीर झालं असेल, ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हाला गरजेनुसार कामगार लागत आहेत, वरिष्ठ तिथं लागत आहेत, तुम्ही ठोक मानधन घ्या ना, तुम्ही लोक मिळतात तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर। कायम करून तुम्ही जो चुकीचा पायंडा पडला आणि बेकायदेशीर नोकर भरती केल्या आहेत, त्यात 100% मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका नाकारता येत नाही आहे। म्हणून या सगळ्याचा उहापोह झाला पाहिजे की कोण लोक आहेत त्याच्या मागं, प्रशासनातली कोण लोक आहेत, पदाधिकारी कोण आहेत तिथं, आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला जर हा जर अहवाल देऊन तुम्ही धुडकून लावत असाल म्हणजे कायदा धाब्यावर बसून तुम्ही नोकर भरती करताय। आज ठीक आहे, ती लोक गेली, ज्यांना नोकरी लावली ती कोर्टामध्ये गेली आहेत, पण तू चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, त्या लोकांच्या बाबतीत शासन गप का, कशासाठी, हा आमचा सवाल आहे। आई अंबाबाईच्या पवित्र ठिकाणी सुद्धा तुम्ही करताय अशा गोष्टी, नाही चालणार। आणि भविष्यामध्ये ह्या लोकांनी आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे, नाहीतर आम्हाला आमचा लढा हा न्यायालयीन लढापर्यंत आम्ही जाऊ। परंतु इथं जो चाललेला कारभार तो स्वच्छ कारभार त्या देवस्थान समितीवर झालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे। साधारण माझ्या मते पहिल्यांदा का 21 आहेत आणि नंतर 19 असे साधारण 40 लोकांची तिथं भरती झालेली आहे। त्यात 3 ते 4 शेड्यूल प्रमाण आहेत, 3 ते 4 लोक, बाकी असेच। पण मी बोलत नाही आहे हो, हे शासनाने दिलेलं समितीने नेमलेला अहवाल। पण धर्मशास्त्राचा एक माणूस तिथं बसवला आहे, कुठला निकष त्या माणसाला लावला तुम्ही, काय शिकवत येतो, त्याचं शिक्षण काय, त्याची पात्रता काय, 60,000 पगार मिळते त्याला का, दुसरे कोण तुम्ही पेपरला जाहिरात देऊन मिळत होते तुम्हाला। आणि अनेक विषय तिथं असे आहेत की तिथं मग जीर्णोद्धाराचा विषय असून दे, अनेक विषय आहेत, परंतु पहिला विषय आहे तो भ्रष्टाचार मुक्त देवस्थान समिती झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यानं पैसे वसूल त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। बातमीपत्रात इथेच घेऊया विश्रांती, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।